नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल शेवची भाजी. ढाबा स्टाईल शेवची भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. ज्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत मधून अधून ते आपल्याला फॉलो करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला कळेल की ढाबा स्टाईल शेवची भाजी कशी बनवायची ते. चला तर मग आधी आपण असे लांब लांब कांदे कापून घेणार आहोत आणि ते भुजून घेऊ, किंवा तुम्ही शेलो फ्राय करू शकता. थोडंसं तेल टाकून ब्राऊन होईपर्यंत आपण भुजून घ्यायचे ते चांगले. कांदे भुजल्यामुळे त्याच्यात जी चव येते ती वेगळी अप्रतिम लागते, म्हणून कच्चे कांदे नाही टाकायचे. आपल्याला कांदे भुजूनच टाकायचे. कांदे भुजले जात आहेत तोपर्यंत बाकीचा मसाला काढून घ्यायचा आहे. मिक्सरला लावण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे. तो बारीक कापून घेतला तर मिक्सरला पटकन बारीक होऊन जातो. 7-8 लसणाच्या पाकळ्या पाहिजेत. बारीक कोथिंबीर चिरून टाकायची आहे. आता आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या, जिरं 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि भुजलेले कांदे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भुजून घ्यायचे कांदे. याच्यात थोडं पाणी टाकून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं आहे, जितकं बारीक होऊ शकेल तितकं बारीक करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करू. ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला कढई तापवायला ठेवायची आहे गॅसवर. त्याच्यात मी 4-5 चमचे तेल टाकते. आपण ढाबा स्टाईल बनवतोय म्हणून तेल जरा जास्त टाकते. बघू शकता अशा पद्धतीने तेल गरम झाल्यावर आपल्याला मिक्सरला काढलेला मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि तो तेलात परतून घ्यायचा आहे छान. तेल तापलंय आपलं. आता आपण टाकू त्याच्यात मसाला. तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर मॅगी मसालाही टाकू शकता. थोडंसं या मसाल्याला तेलात होऊ द्यायचं. मग पुढच्या स्टेजला आपण मॅगी मसाला टाकू. बघू शकता अशा पद्धतीने छान तेल येऊ द्यायचं आहे आपल्या मसाल्याला. मीडियम आचेवर आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लटकणार नाही. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाण्यात थोडा वेळ आपला मसाला होऊ द्यायचा आहे. पाण्यात टाकल्यानंतरही आपल्या ग्रेव्हीला तेल येतं. बघू शकता अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. ढाबा स्टाईल बनवतोय त्याच्यासाठी आपण कांदे भुजून घेतले आहेत. घाई करायची नाही आहे पाणी टाकायला किंवा मॅगी मसाला टाकायला. आधी तेल येऊ द्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीला.
जोपर्यंत तेल येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे आपण. जितका वेळ भाजी जास्त ग्रेव्ही जास्त वेळ शिजते तो तितकीच जास्त ती चविष्ट लागते. आता आपण मॅगी मसाला टाकू. आपलं तेल आलंय भाजीला. मला 5-7 मिनटं लागले ग्रेव्हीला तेल येऊ द्यायला, कारण मी मीडियम आचेवर सगळं केलंय. मॅगी मसाला टाकून छान परतून घ्यायचं आहे, ते एकजीव करून घ्यायचं आहे. खूप खमंग वास आला आहे. बघू शकता आपल्या भाजीला खूप तेल आलं आहे. आता या स्टेजला आपण पाणी टाकू त्याच्यात. आपल्याला जसं पाहिजे तसं थोडं पाणी जास्त टाकायचं आहे, कारण आपण 10 मिनटं भाजी गॅसवर उकळू देणार आहोत 10 मिनटापर्यंत. एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि 10 मिनटं तसंच राहू द्यायचं आहे हळद मीठ टाकून. त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला शेव घालायची राहते. बघू शकता अशा पद्धतीने आपण बघू शकतो. पाणी टाकल्यानंतर आपण चमचेने ते ढवळून बघायचं घट्ट पातळ. त्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हळद टाकली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ. मीठ जरा कमी टाकायचं आहे, कारण शेवमध्ये मीठ असतं, म्हणून आपल्याला पाण्यापुरतंच मीठ टाकायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर 10 मिनटं आपल्याला तसंच उकळू द्यायचं आहे आपलं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यात आता 10 मिनटानंतर शेव टाकून थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि आपली भाजी रेडी असणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने. मला जरा घाई होत होती म्हणून टिफिन दिला, तर ही भाजी बघू शकता. टिफिनसाठी, घरी खाण्यासाठी किंवा पाहुणे आले, खूप छान लागते. नक्की बनवा.